नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला आपण दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूया। भाजप हिंदुत्ववादी देशप्रेमी आहे हेच मुळात फेक नॅरेटिव्ह आहे। बांगलादेश पाकिस्तान सोबत मॅच खेळून तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका। घाटकोपरमध्ये अनाजी पंत येऊन बडबडून गेलेत। आता भैयाजी जोशींच्या विधानाचा ठाकरेंकडून समाचार। माझ्या आईवर खोटे आरोप कराल तर गप्प बसणार नाही, धनंजय मुंडेंचा फेसबुक पोस्ट करत सुरेश धसांना इशारा आहे। धनंजयच्या वागण्याला कंटाळून आई परळीतून नाथरा या गावाला गेल्या। एका मुलाखतीमध्ये धसांचा हा गंभीर आरोप आहे। देशमुखांच्या हत्येला 3 महिने पूर्ण, पण सरकार अजूनही भावनांशी खेळत आहे। धनंजय मुंडेंना आरोपी करा, त्यांचे 4 महिन्याचे CDR तपासा, मनोज जरांगेंची मागणी। गुढीपाडव्याला दांडपट्टाच फिरवणार, सदानंद मोरे यांची भाषणं राज्यभर आयोजित करणार। मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात राज ठाकरेंची माहिती। प्रत्येक पदाधिकाऱ्याचं काम दर 15 दिवसाला तपासणार, कुचकामीपणा करणाऱ्या पदाधिकाऱ्याला पदावर ठेवणार नाही, मेळाव्यातून राज ठाकरेंचा इशारा। नांदगावकरांनी गंगेचं पाणी आणलेलं, कोण पिणार ते पाणी? आत्ताच कोरोना गेला आणि तिकडे जाऊन आंघोळ करत आहात, श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही? मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावर भाषण। घरी राहून गंगेच्या पाण्याला स्वच्छ अस्वच्छ म्हणणं चुकीचं आहे। हे 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखं आहे। संगमाच्या पवित्र स्नानाच्या श्रद्धेचा सन्मान करावा, भाजप आमदार राम कदमांचा राज ठाकरेंना सल्ला। मला फक्त ओबीसींचं नाही, सर्व समाजाचं नेतृत्व करायचं आहे। ओबीसी मराठा संघर्ष कमी करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे। एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडेंचं विधान आहे।